मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। सुरुवात आजच्या प्रसंगात प्रशासनाला हाताशी धरून भारतीय जनता पक्षाने केलेली आहे। याचा शेवट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये या वर्षीचा शेवट आहे। त्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रसिंह राजे मुश्रीफनी स्वतः त्याला घेऊन आत जात असताना त्याला ओढलं। शिंदे सेनेच्या मातब्बर मंत्र्यांनी थेट भाजपलाच एवढं मोठं आव्हान का दिलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। याचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठा राडा झाला आणि यात पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाल्याचं सांगितलं जातंय। भारतीय जनता पार्टीनं महायुतीतील घटक पक्ष असलेले शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का दिला। या निवडणुकीत शेवटच्या क्षणी भाजपनं आणलेल्या ट्विस्टनं पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलाय। शिंदे सेना आणि दोनही राष्ट्रवादींना फोडाफोडीची भीती असल्यानं शंभूराज देसाई आणि शशिकांत शिंदे या नेत्यांनी आपापल्या गाड्यांमधून इथं जिल्हा परिषद सदस्यांना आणलं। पण या निवडणुकीत भाजपनं छलकपाट केल्याचा आरोप शंभूराज देसाई आणि शशिकांत शिंदेंनी केला। 33 आणि 32 झाली। एका मताने आमची सीट 100% अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडणूक झाली आणि हे ज्यावेळेला होत नाही म्हटल्यानंतर ते केलेलं षडयंत्र आहे। त्यामध्ये प्रशासन, त्यामध्ये पोलीस यंत्रणा सगळे सामील आहे आणि ऐका सामील आहे। विशेषतः ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये आजही कोर्टाचे निर्णय आहेत की मतदानाचा अधिकार बजावण्याचा अधिकार असताना सुद्धा पोलिसांनी मतदानाला वरती आलेल्या असलेल्या सदस्यांना नेणं हे लोकशाहीच्या द्योतक नाही। कारवाई कायदेशीर होईल, रस्त्यावरची पण होईल। मला वाटतं की सातारा जिल्ह्याच्या यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये या पद्धतीचं आजपर्यंत राजकारण पाहिलं नाही, ते भाजपने करून दाखवलंय। आणि मला वाटतं आज आमच्या महिला भगिनी आहेत, त्या महिला भगिनी अक्षरशः पहिली वेळ आल्यानंतर त्यांना रडायला आलं। या अशा प्रकारची कधी प्रक्रिया बघितली नव्हती आणि मला अभिमान आहे आमचे सदस्य ठाम राहिले, विकले गेले नाहीत। परंतु तरी सुद्धा ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीने निवडणूक केलेली आहे त्याचा निश्चितपणे निषेध करतो। पण आमचा विजय लोकशाहीने झालेला आहे। मी ठामपणे हक्कभंग प्रस्ताव आणणार का? हक्कभंग प्रस्ताव दादा हक्कभंग प्रस्ताव आणणार नाही थांब जरा महत्त्वाचा प्रश्न आहे। सुरुवात आजच्या प्रसंगातनं प्रशासनाला हाताशी धरून भारतीय जनता पक्षाने केलेली आहे। याचा शेवट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये या गोष्टीचा शेवट करेल। एवढंच नाही तर मंत्री शिवेंद्रराजे यांनीच सदस्यांना दमदाटी केल्याचा आरोप शंभूराज देसाईंनी केलाय। इतकंच नाही तर आत झालेल्या वादात शंभूराज देसाई जखमी झाल्याचंही सांगितलं जात आहे। या मंत्री महोदयांनी शिवेंद्रसिंह राजे मुश्रीफनी स्वतः त्याला घेऊन आत जात असताना त्याला ओढलं। आता ज्या सदस्यांचा संबंध नाही, अमोल मोहिते नगराध्यक्ष, त्यांचा काय या निवडीशी संबंध, ते कसे आत आले? 30 मध्ये 2 आमचे कोर्टात पोलीस स्टेशनला नेले आणि शेवटच्या उमेदवाराला शेवटचा सदस्य जो होता कामेश कांबळे
तो अजिबात हात वरती करत नव्हता. आमच्या सदस्याला जबरदस्ती हात वरती करायला लावले. भाजपच्या राज्यात पालकमंत्री नाही, माझा एक महत्वाचा प्रश्न आहे. पालकमंत्र्याच्या हाताला लागतंय, पालकमंत्र्याचं रक्त बाहेर येते, तर अशा भाजपच्या राज्यामध्ये आपण सत्तेत राहावं असं वाटतं का? आबा तुम्ही किंवा शंभूराज देसाईंना असं वाटतं आम्ही का? आता रविवारी मुंबईला जातोय. मी हा सगळा इतिवृत्तांत माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत, त्यांच्या पहिल्यापासून आतापर्यंत काय काय घडलं हा सगळा इतिवृत्तांत भेटून समक्ष मी शिंदे साहेबांना सांगणार आहे. मान्य आबा सुनेत्रताई वहिनी साहेबांना आणि तटकरे साहेबांना हे सांगतील. आमच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही सगळे हकीकत सांगू कशा पद्धतीने हे घडलं, त्यानंतर पुढचा निर्णय आम्ही घेऊ. तुमच्या प्रश्नाचं उत्तर साहेबांचा दादा तुमच्या मंत्री महोदयांना जर धक्काबुक्की होत असेल तर ही लोकशाही आहे का? आणि ही जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गाने जिंकली आहे का? हा त्यांनी उत्तर द्यावं. आणि खुल्या मैदानात या असं जर हात लावायचं असेल आमच्या पालकमंत्र्यांना. भाजपचा हा विजय शिवेंद्रराजेंची राजकीय खेळी असल्याचं मानलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोन नंतर भाजपनं बाजी उलटवली अशी ही चर्चा होतीये. भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवाराचा एका मतानं विजय झालाय. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदे सेनेचे 35 असं बहुमत असतानाही भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणानं पराभव झाल्याचं सांगितलं जात आहे. हा वाद आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत नेणार असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय. त्यामुळे आता पुढं काय होतंय हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट लोकमत.com